स्टोरी, एक कधीच न संपणारी गोष्ट. लिसन केअरफुली अँड रीड विथ मी. लक्ष देऊन ऐका आणि माझ्याबरोबर वाचा. ओन्स देअर वॉज अ किंग. एकदा तेथे एक राजा होता. ही लव्ड स्टोरीज. त्याला गोष्टी आवडायच्या. टेल मी अ स्टोरी. मला गोष्ट सांग. ही सेड ऑल द टाइम. तो प्रत्येक वेळी म्हणायचा. ॲट द एंड ऑफ द स्टोरी. जेव्हा गोष्ट संपायची, ज्यावेळी गोष्ट संपायची त्यावेळी तो म्हणायचा. अँड देन. आणि नंतर. व्हॉट हॅपन्ड नेक्स्ट. पुढे काय घडलं. नथिंग. काही नाही. दिस इज द एंड. हा शेवट आहे. सेड द स्टोरी टेलर. गोष्ट सांगणारा म्हणाला. टेल मी अ स्टोरी दॅट हॅज नो एंड. कधीच न संपणारी गोष्ट मला सांग. आय वॉन्ट अ नेव्हर एंडिंग स्टोरी. मला कधीच न संपणारी गोष्ट हवी आहे. द स्टोरी टेलर थॉट अँड थॉट. कधी गोष्ट सांगणारा विचार करू लागला आणि विचार करू लागला. ऑल हिज स्टोरीज हॅड ॲन एंड. सर्व गोष्टी संपणाऱ्या आहेत. ही कुड नॉट थिंक ऑफ अ नेव्हर एंडिंग स्टोरी. तो कधीच न संपणाऱ्या गोष्टीचा विचार करू शकला नाही. देन ही हॅड अ ब्राईट आयडिया. नंतर त्याला एक चमकदार युक्ती सुचली. ही बिगॅन टू टेल अ न्यू स्टोरी. त्याने नवी गोष्ट सांगायला सुरुवात केली. ओन्स देअर वॉज अ किंग. एकदा तेथे एक राजा होता. ही लिव्ड इन अ बिग पॅलेस. तो मोठ्या राजवाड्यात राहायचा. द पॅलेस हॅड अ बिग किचन अँड अ बिग स्टोर हाऊस. राजवाड्याच्या साठेघराला मोठे साठेघर आणि मोठे स्वयंपाकघर होते. देअर वेअर बिग हिप्स ऑफ ग्रेन इन द स्टोर हाऊस. तेथे साठेघरामध्ये धान्याच्या मोठ्या थप्प्या होत्या. देअर वॉज अ होल इन द वॉल ऑफ द स्टोर हाऊस. तेथे साठेघराच्या भिंतीला लहान एक छिद्र होते. अ लिटल स्पॅरो सॉ द होल. एका लहान चिमणीने छिद्र पाहिले. अँड स्विफ्टली फ्ल्यू इनसाइड द स्टोर हाऊस. आणि साठेघराच्या बाजूला अलगदपणे उडाली. देन शी पिक्ड अ ग्रेन अँड फ्ल्यू अवे. नंतर तिने एक धान्याचा कण उचलला आणि दूर उडाली. व्हॉट हॅपन्ड नेक्स्ट. पुढे काय घडलं. सेड द किंग. राजा म्हणाला. देन अनादर स्पॅरो सॉ द होल. नंतर तिसऱ्या चिमणीने छिद्र पाहिले. फ्ल्यू इन. आत उडाली. पिक्ड अ ग्रेन अँड फ्ल्यू अवे. एक धान्याचा कण उचलला आणि दूर उडाली. ओ अँड देन. अरे आणि नंतर. व्हॉट हॅपन्ड नेक्स्ट. पुढे काय घडलं. देन अ थर्ड स्पॅरो सॉ द होल. तिसरे चिमणीने छिद्र पाहिले. फ्ल्यू इन. आत उडाली. पिक्ड अ ग्रेन अँड फ्ल्यू अवे. एक धान्याचा कण उचलला आणि दूर उडाली. अँड देन. आणि नंतर. देन अ फोर्थ स्पॅरो सॉ द होल. नंतर चौथ्या चिमणीने छिद्र पाहिले. द स्टोरी वेंट ऑन अँड ऑन लाईक धिस. ही गोष्ट अशा प्रकारे चालतच राहिली. एव्हन नाव. आता काय. द स्टोरी टेलर वेट टेलिंग द स्टोरी. आता सुद्धा राजाला गोष्ट सांगणारा गोष्ट सांगत आहे. दिस इज अबाउट द ग्रेन अँड अ स्पॅरोज. ही गोष्ट चिमणीविषयी आणि धान्याविषयी आहे. इफ यू डोंट बिलीव्ह मी. जर तुमचा माझ्यावर विश्वास नसेल. यू कॅन गो देअर. तुम्ही तेथे जाऊ शकता आणि अँड सी फॉर युअरसेल्फ. आणि तुम्ही स्वतः पाहू शकता.